रामजी महाराज, योगी दीपकनाथ महाराज, रसिक गौरदास महाराज, आता एवढे संत महात्मे महाराज आल्यानंतर आता प्रकाश चित्ते काय चित्त्यासारखी उडी घेतल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे मला यायला उशीर झाला. तुम्ही दुपारपासून इथं आलेला आहात. मी आपल्या मनापासून माफी मागतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. कारण आजची माझी आता 8वी सकाळपासूनची आणि तुमच्या इकडून जाऊन ठाण्यामध्ये देखील कार्यक्रम आहेत. मी गेले अनेक दिवस या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या नगर परिषदा, नगरपालिका, नगर पंचायतीसाठी सभा घेतोय. एक प्रचंड उत्साह लोकांमध्ये, एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो. आणि मी मुद्दाम बोले लाडक्या भावानं वाईट वाटून घेऊ नका, पण लाडक्या बहिणींचा जोश आगळा वेगळा तुमचाही आहे, कारण तुम्ही पण पाठीशी आहात. कारण माझे लाडके भाऊ, लाडकी बहीण काय करते, आपल्या घरच्या सगळ्या लोकांना सांगते. आता कुणाचं ऐकायचं नाही, एकनाथ भाऊचं ऐकायचं. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमधल्या अगोदर मी मुख्यमंत्री होतो. 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो. मला आठवतंय, मी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. लोक विचार करायचा, झोपतो कधी, उठतो कधी, जेवतो कधी, पण मी आपल्याला सांगतो, मी 2.5 वर्ष फक्त 3 तासाच्या वर झोपलो नाही. कधी 2 तास, कधी 3 तास, कधी काय. 11-12 वाजता यायचं सभा करून, पुन्हा सकाळी म्हणजे बैठका व्हायच्या, मतदारसंघ व्हायच. 2, 3, 4 सकाळचे पहाटे 5 वाजायचे. पुन्हा 9 वाजता विमान घेऊन राज्यभर दौरा, असा माझा दौरा होता. लोक विचारतात मला, तुमची झोप कधी, झोपता किती? तर मी सांगतो, मी विरोधकांचा झोप उडवण्यासाठी माझा जन्म झालेला आहे, झोपायसाठी नाही. आणि म्हणून जो वेळ मिळाला, हो थांब, धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की 2.5 वर्षाचा काळ, एकीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, दुसरीकडे विकास आणि अनेक प्रकल्प आपण मार्गी लावले. जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये सगळे बंद पाडले होते, स्थगिती दिली होती, थांबवले होते, स्पीड ब्रेकर टाकले होते. मी मुख्यमंत्री झाल्या सगळे स्पीड ब्रेकर उकडून फेकून टाकले आणि त्या प्रकल्पांना चालना दिली. आणि ज्या कल्याणकारी योजना केल्या, त्यामध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यावेळेस देखील विरोधकांनी थट्टा उडवली, कोर्टात गेले योजना बंद पाडायला. कोर्टाने पण त्यांना लपट दिली, आणि योजना आणि निर्णय घेणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. आणि ती योजना आम्ही सुरू केली, अंमलबजावणी झाली. माझ्या लाडक्या बहिणींना ओवाळणी दर महिन्याला मिळते ना,
हे काय केवायसी बीवायसी काय प्रॉब्लेम असेल तर बघा, आणि तुम्हाला तेवढ्या पुरतं मर्यादित ठेवणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि आता विरोधक अफवा पसरवतात की लाडकी बहीण योजनेचं काय खरं नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुमचा एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कोणी माईकाला लावला तरी ही योजना बंद होणार नाही. कारण तुम्ही जे केलंय विधानसभेमध्ये, आपल्या घरच्या लोकांनाही सांगितलं, आमच्या दाजीनं सांगितलं, मुलानं सांगितलं, या वेळेस बिलकुल आम्ही ऐकणार नाही. आणि तुम्ही विरोधकांचा टांगा पलटी पुढे फार करून टाकले. तुम्हाला माहित आहे, महाविकास आघाडीने सरकार बनवलं होतं, मनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री 5 स्टार हॉटेलची बुकिंग झाली होती, आणि मग भाषा बदलली होती त्यांची, याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, त्याच्या गादीवर झोपून मारू. पण माझ्या लाडक्या बहिणींनी सगळे 5 स्टार हॉटेलचे बुकिंग त्यांचे केले, आणि म्हणून लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती असेल, एसटी मध्ये 50% सवलत असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, अशा अनेक योजना आपण केल्या. युवा प्रशिक्षण योजना, आणि म्हणून एकदा शब्द दिला बाळासाहेब वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की माघार नाही, ही माघार नाही. तुम्ही 2020 एकदा पाऊल उचललं की माघार नाही. प्रकाश म्हणाले काँग्रेसला मतदान करू का, बाळासाहेब म्हणाले काँग्रेसच्या लावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं, उठाव केला, आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं सरकार आणलं, तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आणलं, आणि लोकांनी स्वीकारलं. मला आठवतंय की मी मुख्यमंत्री झाल्या आषाढी एकादशीची पूजा पंढरपूरला होती. माझ्या हस्ते मला वाटलं लाखो वारकरी, 15-20 लाख वारकरी यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय असेल. सरकार बदलवलंय, आपण सरकार उडवून टाकलंय. माझ्या मनामध्ये काय होतं, वारकऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल काय. पूजा केल्यानंतर जसा मी बाहेर पडलो, वारकऱ्यांनी एकच हल्ला केला आणि जोर जोरात घोषणा देऊन माझं स्वागत केलं. आणि तेव्हा मला वाटलं की आपण घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हितासाठी घेतला, वारकऱ्यांच्या हितासाठी घेतला. वारकरी, शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, भाऊ, ज्येष्ठ सगळे आपल्या, आणि वारकरी संप्रदायासाठी कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दिंड्याला अनुदान दिलं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिंड्यांना अनुदान देण्याचं काम सुरू झालं. वारकऱ्यांचे विमा काढला, आरोग्य केंद्र उभी केली, चंद्रभागेच्या काठावर
आणि आषाढी आणि गीता अगोदर हा एकनाथ शिंदे टॉयलेट स्वच्छ आहेत की नाही तेही बघायला जाणार हा एकनाथ शिंदे. शेवटी आपण सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. मी सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर का बाबा, कॉमन मॅन बोल ना, काय प्रॉब्लेम काय. चीफ मिनिस्टर बोललं तर काय सोन्याची शिंगळे येतात आणि कॉमन मॅन बोललं तर काय कमी होत आपलं. आता लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. त्याच्या बरोबरचा जो काही जिव्हाळा आहे, बांधिलकी आहे, ती कधी तुटता कामा नये. कारण आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जमिनीवरचा कार्यकर्ता जो आहे त्याला माहित असतं. मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आहे, तिची घरातली कसर, माझ्या पत्नीची देखील अवस्था पाहिली आहे. घराचा गाडा चालवताना कसं करावं लागत. आणि म्हणून मी निर्णय घेतला, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबाला आधार मिळाला. स्वतःचे पैसे, स्वतःच्या खात्यातले पैसे आता स्वतः काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला. एक आर्थिक स्वातंत्र्य माझ्या लाडक्या बहिणी मिळालं. सोसायट्या तयार झाल्या, त्यातून व्यवसाय सुरू झाले. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की फक्त ते 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही, तर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करून लखपती केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास. मी बोलतो ते करून दाखवतो, मी बोलतो ते करून दाखवतो. एकदा मी काय कमिटमेंट पहिली करत नाही, पण एकदा कमिटमेंट केली, हे कमिटमेंट कर मैं खुद की भी नहीं सुनता. 50 आमदार आले कसे माझ्या बरोबर, कसा विश्वास ठेवला एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर. कारण शब्दाला जागणार हा एकनाथ शिंदे आहे. दिलेला शब्द कधी पडू देणार नाही. अनेक योजना आम्ही केल्या, अनेक योजना केल्या, अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेले. समृद्धी हायवे, बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे केला. आणि तुम्ही सांगितलं मगाशी प्रकाशराव, इथून आपल्या श्रीरामपूर वरून त्याला कनेक्टर पाहिजे. MSRDC कडे म्हणजे माझ्याकडेच ते खातं आहे, ते कनेक्टर जोडून आपण देऊ. 15-20 मिनिटात तिकडे पोहोचलं पाहिजे. अरे नागपूर मुंबई, मुंबई ते नागपूर 20 ते 25 तास लागायचे. आता 7 आणि 8 तासामध्ये माणूस इकडचं तिकडचं इकडे. हा चमत्कार. आणि मग विकासाचे प्रकल्प बोलत राहिलो तर रात्र पुन्हा नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, प्रकाश चित्ते एक कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि आता सगळ्या स्वामीजींची नावं झाली. रामगिरी महाराज सगळ्यांचाच आशीर्वाद दिला. आणि श्रीरामपूरचा इतिहास, यापूर्वी कोण होता इकडे नगराध्यक्ष? बरोबर. आता काही असलं तरी सुद्धा किती वर्ष कुणाची मक्तेदारी आणि कुठल्याही गावाची मक्तेदारी असता कामा नये. लोकांचं राज्य पाहिजे, आपल्याला सर्वसामान्य माणसाची सत्ता पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये
कुणाच्याही नावावर कायम 7-12 लिहिलेला नसतो. तो 7-12 लिहिण्याचं काम जनता करत असते. जनता ठरवत असते कुणाला तिथं सत्तेवर बसवायचं. आणि म्हणून तुमचं एक मत इतिहास घडवू शकतो आणि परिवर्तन घडवू शकतो तुमचं एक मत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, श्रीरामपूरची जनता प्रस्थापितांना जे अनेक वर्ष इथं सत्तेत होते त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण पाहिलं आपण की अनेक लोक जे अनेक वर्ष सत्तेवर होते पण जे सत्तेचा माज आणि अहंकार, सत्तेचा गैरवापर ज्यांनी केला ते न्यस्त नाबूद झाले, धुळीला मिळाले. शेवटी लोक ठरवत असतात ही जनता जनार्दन हा मायबाप आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? मिळालेली सत्ता लोकांसाठी वापरायची असते, लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. मला काय मिळाल्यापेक्षा या जनतेला मी काय दिलं हे बघायचं असतं. किती प्रॉपर्टी कमवल्या, किती संपत्ती माझ्याकडे आहे, किती माणसं कमवली मी, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून काही लोकांना विसर पडतो. सत्ता आल्यानंतर सत्ता अशी राबवतात की सर्वसामान्य माणूस पार धुळीला मिळतो. काय परिस्थिती आहे श्रीरामपूरची? इतके वर्ष रस्ते आहेत चांगले, धुळीचं साम्राज्य आहे, खड्ड्यांचं साम्राज्य आहे. आणि म्हणून इथे किती लढती असल्या तरी सुद्धा रंगी तिरंगी चौरंगी काय, मी तर फक्त एकच मानतो, इथं भगव्याचा रंग इथे चालणार आहे. आणि म्हणून शिवसेनेचा आता ठाण्या वाघ म्हणून प्रकाश चित्ते आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, एक अभ्यासू कार्यकर्ता, त्याच्या नेतृत्वाचं चीज झालं पाहिजे, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे, या श्रीरामपूरला झाला पाहिजे अशी भावना आणि भूमिका ठेवून या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपण दिलेली. प्रकाश चित्ते यांनी त्यांचं सगळं सांगितलं मगाशी, काय काय इतिहास त्यांचा. हा भगवा झेंडा हा तुम्ही धरलेल्या हातामध्ये, आता एका हातात भगवा आहे, दुसऱ्या हातात धनुष्यबाण. प्रभू रामचंद्र श्री रामा धनुष्यबाण, हिंदुत्वाचा धनुष्यबाण. आणि म्हणून आपण म्हणतो ना, प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण, जो राम का नहीं वो काम का नहीं. आणि म्हणून मी प्रकाश चित्ते यांचं अभिनंदन करतोच. पण एवढं आपल्याला मी सांगतो, ही निवडणूक अगदी सोप्या पद्धतीने घेऊ नका. डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही एवढा वेळ तिथं थांबू शकता, यावरच्या सगळ्या लोकांचं डिपॉझिट जप्त करू शकता. आणि म्हणून त्यांचा डब्बा गोल करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो की अनेक लोक सगळे बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आहे. धारेशी कधी प्रतारणा आम्ही करणार नाही. खुर्ची आमचा अजेंडा नाही. ज्या लोकांनी खुर्चीत आम्हाला बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आमचा अजेंडा आहे. त्यांचे प्रश्न सोडवणं अजेंडा आहे. सोन्याचा चमचा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून श्रीरामपूरमध्ये प्रस्थापितांना
त्यांची जागा दाखवण्याची संधी आपल्या हातात आली आहे आणि म्हणून विस्थापितांचा आवाज बनवून प्रकाश चित्ते तुमच्या समोर उभा आहे, त्याची टीम घेऊन उभा आहे. का सर्वसामान्य माणसाने नगराध्यक्ष होऊ नये? एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातला एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला, हे देखील काही लोकांना पटलं नाही, हजम झालं नाही. पोटदुखी अजून सुरू आहे, जळजळ मळमळ सुरू आहे. रोज माझ्यावर शिव्या देतात, रोज माझ्यावर आरोप करतात. 2.5-3 वर्षापासून सातत्याने हा घटनाबाह्य मुख्यमंत्री, हा घटनाबाह्य सरकार परवा जाणार, त्यांना खरा ज्योतिषी काय भेटलाच नाही. मला तरी विचारायचं, मी पाठवला असतं ज्योतिषी, सांगणार 2.5 वर्षाचा कारकीर्द पूर्णपणे करणार असं सांगितलं असतं त्याने जाऊन. 2.5 वर्ष पूर्णपणे एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री म्हणून काम केलं. अजून पण त्यांची पोटदुखी जात नाही. मी खास बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण राज्यभर सुरू केलाय, मुंबईत खूप सुरू केले. 250 पोटी घालून त्यांना उपचार करण्यासाठी, पण अजून पण चालत. त्यांना आता जमाल घोटा तुम्हीच दिला पाहिजे, देणार ना? अरे काय, किती द्वेष, किती मत्सर, किती राग, किती अहंकार, किती गर्व. गर्वाचं घर खालीच होतं. अति तिथं माती होते, पण एकनाथ शिंदेने तोल ढळविला नाही. 3 वर्ष सातत्याने एकनाथ शिंदे काम करत राहिला. मी आरोपाला, टीकेला आरोपाने उत्तर दिले नाही, मी कामातून उत्तर दिलं, कामातून. आणि म्हणून या ठिकाणी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा आलं. आता काही लोक फिरू लागले, जे घरात बसले होते आता फिरू लागले. चांगलं आहे. मी डॉक्टर नसलो, माझा मुलगा खासदार ऑर्थोपेडिक सर्जन, पण मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून प्रकाश चित्ते आपण आज जे काही कास धरलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांची, आणि बाळासाहेबांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जात असताना विकासाची कास आपण धरलेली आहे. आपला अजेंडा विकास, डेव्हलपमेंट, विचारांची तडजोड तर कधीच नाही. विचार, विश्वास या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आपण कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नाही, पण विकासाला प्राधान्य देणं आणि आपल्या धर्माचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण बजावलंच पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या सर्व व्यासपीठावरच्या सहकार्यांना देखील सांगतो, हे निवडणूक जी आहे, हे तुमचे, ही निवडणूक फक्त या नगर परिषदेच्या मतदानापुरती मर्यादित नाही. उद्याच तुमचं हे श्रीरामपूरचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. आज काय साम्राज्य आहे, आज काय विकास आहे, पण मी आपल्याला सांगतो, श्रीरामपुर इलाका किसका भी हो, लेकिन धमाका हम ही करेंगे. कारण डेव्हलपमेंट, विकास. आणि मगाशी तू कागद कुठे बा, आपण काय काय दिलंय ते आपण या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यासाठी 178 कोटी रुपये दिले. 108 एकनाथ शिंदेने नगर विकास विभागाने. श्रीरामपूरला वैशिष्ट्यपूर्ण कामं, रस्ते यासाठी
दिले प्रवरा डाव्या कालवाचं काम सुरू आहे, पण ते आपल्याला पाणी मिळत नाही ना, रुंदीकरणाचं काम सुरू आहे. शेती महामंडळाची अतिरिक्त जागा जी आहे, मगाशी तुम्ही घरांचा विषय काढला, हे जी काय घरं आहे त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, ती दूर करणार नगर विकास विभागाच्या माध्यमातून. त्याचबरोबर जी दुकानं तोडलेली आहे, जी बाजारपेठ तोडलेली आहे, त्यांचं देखील पुनर्वसन केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे थांबणार नाही. कारण माझ्याकडे नगरविकास पण आहे आणि गृहनिर्माण विभाग पण आहे आणि तुमचा कनेक्टर जोडणारा MSRDC पण आहे. अजून काय पाहिजे बोला? आरोग्य सेवा पण आहे, चांगले मार्केट बांधायचे. थांबा ना, सांगतो. अरे वाचन संपलं का माझं? भुयारी गटार योजना, याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, 65 कोटीची योजना होते, तो भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. अरे पैसे लोकांचे आहेत, तुमचे नाही. कशी पण उधळपट्टी करा, या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. श्रीरामपूर भ्रष्टाचार मुक्त पाहिजे ना? श्रीरामपूर तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त पाहिजे ना? प्रदूषण मुक्त पाहिजे ना? चांगले रस्ते पाहिजे ना? पाणी पाहिजे ना? आता ओपन ह्याच्यातून पाणी देतो ना आपण, कॅनल मधून. हे बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी मिळालं पाहिजे. MIDCच्या ठिकाणी पाईपलाईन टाकून शुद्ध पाणी तुम्हाला देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. रस्ते चांगले करू. झोपडपट्टीचं सांगितलं मी. शेवटी किती वर्षापूर्वीच्या घरं आहेत ती? किती वर्षापूर्वीची घरं आहेत? अरे 30, 35, 40 वर्ष राहताय ना, मग त्यांना कोणी काढता कामा नये. ते नियमित करू नगर विकासच्या माध्यमातून. जे मी बोलते ना करणार आहे, बिलकुल करणार आहे. आणि पण मी तुमच्याकडून मला शब्द पाहिजे. त्यामुळे आता ते मी बोलू शकत नाही. पण तुम्हाला मी सांगतो, तुमची भावना जी आहे, तुमची भूमिका आहे, या जिल्ह्याला विकसित करायचं असेल तर ही गरज आहे, काळाची गरज आहे, समाजाची गरज आहे, श्रीरामपूरची गरज आहे. आणि त्यासाठी देखील आपण जे काय करायचं ते आपण करू. तुमचा पाठिंबा आहे ना? तुम्ही मागे आहात ना? प्रकाश चित्तेच्या आणि त्याच्या टीमच्या तुम्ही मागे असल्यावर हा चपळ चित्ता वेगाने विकासाची कामं केल्याशिवाय राहणार नाही. इथं उमेदवार मी नाही आहे. इथं उमेदवार आपला प्रकाश चित्ते आणि त्याची टीम आहे. आणि म्हणून तुम्ही त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे ठामपणे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की वातावरण चांगलं आहे, सगळं अगदी आपल्या बाजूचं पोषक आहे. परंतु सगळ्यांना माझी विनंती आहे, ही संधी प्रति येत नाही. हा किल्ला ताब्यात ठेवायचा असेल आणि याचा विकास घडवायचा असेल तर शिवसेना आणि धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माहित आहे की ठाणे असेल, मुंबई असेल, मुंबईमध्ये जाऊन बघा,
मी मुख्यमंत्री झाल्या सगळे रस्ते कॉन्क्रीटचे आपण सुरू केले. पुढच्या 1.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये एकही खड्डा, मुंबई किती मोठी आहे, एकही खड्डा तुम्हाला शोधून सापडणार नाही. हे पहिलं काम आपण केलं, पहिला निर्णय आपण घेतला. हे तर श्रीरामपूर छोटा आहे, किती पैसे लागणार आहे, आणि तुमचा एकनाथ शिंदे तर नगर विकास मंत्री आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी धडाधड विकासाला पैसे देणारा कार्यकर्ता आहे. एका ठिकाणी मी गेलो, त्यांनी काहीतरी मागणी केली, मी सांगितलं विमानात बसायच्या आधी तुम्हाला GR पोचेल, आणि पोचला. कारण सांगणार नाही, करतो बघतो पाहतो, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, लागेल जागेवर खटका. हे लटकवा लटकवी करायचं काम मला येत नाही. आणि म्हणून विकासाचा अजेंडा जो आहे आपण घेऊन पुढे चाललोय, हा अजेंडा आपल्याला चालवायचा असेल तर सगळ्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रकाश चित्ते म्हणजे प्रकाश चित्ते याच्या मागच राहायचे. आणि या निवडणुकीवर काही लोकांची भावना पुढची पण अवलंबून आहे. आणि म्हणून या श्रीरामपूरचा विकास हा प्रत्येकाचा ध्यास असला पाहिजे. आणि हा एकनाथ शिंदे ज्याच्या माग उभा राहतो तो पूर्ण ताकदीने उभा राहतो. साम दाम दंडभेद सगळं लावलं विकासासाठी. वेगळा अर्थ कोणी घेऊ नका. ऑपरेशन कोणाचं, औषध कोणाला, इंजेक्शन कोणाला, ते मला माहित आहे. पण जे जे काही करायचं ते लागणारे पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून या ठिकाणी उमेदवार आहेत प्रकाश चित्ते, त्यांच्या बरोबरचे किती बाबा आहेत ते सगळे 34 लोक, मोठी टीम आहे. आणि 17 पॅनल आहेत का. प्रत्येक जो नगरसेवक पदासाठी उभा आहे त्यांनी स्वतःसाठी मत मागताना नगराध्यक्ष पदासाठी प्रामाणिकपणे मत मागितलं पाहिजे. बघा, कुठेही काही कोणी गफलत केली तर ती लपून राहत नाही. प्रामाणिकपणे तुम्हाला श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर स्वतःला मत मागता तसंच नगराध्यक्ष पदासाठी मत मागणं हे तुमचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. काही ठिकाणी काही लोक आपण निवडून येण्यासाठी साठलोट करतात, पण ते माहीत पडतं, ते लपत नाही. आणि म्हणून ही संधी तुम्हाला प्राप्त झाली. या संधीचं काम माती करायची ते आपण ठरवा. मी आपल्याला भेटायला सोनं करायचं ना, सोन्यासारखी माणसं आपल्याला भेटली आहे, त्यामुळे त्यांची माती होता कामा नये. बस, माझी लाडकी बहीण बोलली संपलं. आणि म्हणून इथं प्रकाश चित्ते श्रीरामपूरचे, राजेंद्र झावरे कोपरगावचे, आणि बाबासाहेब मुसमाडे देवळी प्रवरानगर हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. या सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं. आपले सगळे लोक, अजून कोण आहे का, राऊरीचे महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे राऊरी, त्यांना देखील आपण मदत करा. आणि सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणा आपण, ही विनंती मी आपल्याला करायला हवी. अरे बाबा, मी आलो कसा तुम्हाला माहित आहे. मी सगळ्या सभा करून जामखेडला गेलो. हेलिकॉप्टर म्हणजे त्याचा टाइम झाला होता उडायचा, पण माझा एक माणूस तिथं थांबून ठेवला होता. आणि अंधारामध्ये मी आता लँडिंग केलं. अंधार झाला होता पूर्णपणे आता शिर्डीला. पण मी ठरवलं होतं, मला पायलट म्हणाले की आता तुम्ही जाऊ शकत नाही, घाई करू नका, हे रिस्की आहे. पण मला श्रीरामपूर माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भेटायचं होतं, म्हणून मी कशाची पर्वा केली नाही. कारण आपले
एवढी जी काही जिव्हाळा आहे तो मला इथं खेचून आणलं आणि मी इथं आलो नसतो तर वेगवेगळा अर्थ लोकांनी काढला असता. आणि म्हणून प्रकाश चित्ते च्या माग तुम्हाला सगळ्यांना उभं राहायचं आहे. आणि या सगळी ज्यांची नावं घेतली तुमच्या असतील त्यांना सगळ्यांना सांगा ही संधी आहे. आणि हा शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, नोकर नाही, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे. मी प्रमुख असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच वागतो. कार्यकर्ता हा आपला घरगडी नाही, सवंगडी आहे, सहकारी असं मानणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मला तुमच्याबद्दल प्रेम आहे. म्हणून श्रीरामपूरमध्ये इतिहास घडवायचा, म्हणून श्रीरामपूरचा विकास करायचा. गेल्या अनेक वर्ष वंचित राहिलेलं श्रीरामपूर या ठिकाणी श्रीरामाचं नाव आहे. तसंच आपल्याला हे श्रीरामपूर पाहिजे ना. आणि म्हणून ते घडवायसाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आवश्यक आहे. आणि म्हणून शिवसेना एक विचार घेऊन चाललेली संघटना आहे. मी आज सांगतो आपल्याला निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा, निर्धार करा हिंदुत्वाची शान राखण्याचा, निर्धार करा श्रीरामपूरच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा, आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याचा, आणि निर्धार करा श्रीरामपूरवर भगवा फडकवण्याचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम.